नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना उमेदवार सौ भारती मोरे व ऋषिकेश पाटील यांच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। राजकीय द्वेषातूनच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे। भाजप उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेचा पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला आहे। निवडणूक काळात अशा प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। राजकीय वातावरण अधिकच तापले असल्याचे चित्र दिसत आहे। या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे। गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावरती मर्डरचे गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावरती चोरीचे गुन्हे दाखल आहेत। असे असताना यांना तडीपार का केला नाही? डिपार्टमेंट एवढी काळजी घेत आहे, दुसरीकडे एवढी काळजी घेत आहे, नको त्या माणसाला तडीपार करायचा आदेश काढतंय। आमची विनंती आहे डिपार्टमेंटला, या ठिकाणी जे डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांनी ताबडतोब त्यांना शोधून त्यांच्या ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे, त्यांच्यावर ऍक्शन करून त्यांना तडीपार केलं पाहिजे, त्यांना ताबडतोब कायदेशीर कारवाई केली पाहिजे। ही सर्व जनतेच्या वतीने, आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने, या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं, नागरिकांच्या वतीनं हे विनंती करतोय। कारण हे निवडणूक ही निर्भयपणे पार पडली पाहिजे, निर्भय वातावरणात झालं पाहिजे। म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, जनतेला अपील आहे, आपण कुठल्याही न घाबरता, कुठल्याही पद्धतीला आपण आमिष न पडता, आपण उद्या आज शांततेने आणि उद्या निर्भयपणे मतदान केलं पाहिजे। आणि निश्चितपणे जे आपले सामान्य उमेदवार आहेत, जे आपल्या सेनेचे सामान्य उमेदवार आहेत, ते त्यांना आपण निवडून द्यावा अशी मी विनंती करतो। जनतेच्या वतीने आपल्याला अपील करतो, आम्ही आमच्या उमेदवाराच्या वतीने आपल्याला अपील करतो आणि त्याची दखल आपण घ्यावी। जे काय आपल्याकडे तिथे गुन्हा नोंद करायला ज्या महिला गेलेल्या आहेत त्यांचा ताबडतोब गुन्हा रजिस्टर नोंद झाला पाहिजे।